डोंबिवली शहरात पुन्हा एकदा परप्रांतीय आणि मराठीवादाला तोंड फुटलंय। टपरीवरील कारवाईनंतर एका मराठी तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मनसेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी स्वतः त्या ठिकाणी जात तरुणीशी संवाद साधला। यावेळी तू बिनधास्त टपरी लाव, बाकीचं आम्ही बघू, त्यामुळे आता रडायचं नाही असं म्हणत मनसे नेते अविनाश जाधव यांनी मराठी मुलीला आश्वासित केलं। दोन नंबरचे धंदे करणारे लोक बसतात, इथे सगळे पेवडे लोक बसतात। मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा। 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज। गेला नाही घेतात दादा, बरोबर येऊ। हा, मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात। महापालिकेवाले सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? काम करतात, तुझी गाडी इथे लावून टाकली। कारण माझं म्हणणं काय, ह्या लोकांना हे भैया लोकांना अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा। टपरीच टाकतो ना सर, आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून। मला राजसाहेबांनीच पाठवलं तुला भेटायला। मी त्यांना जर मनात वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत। मला साहेबांनीच पाठवलं, त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलं। तू गाडी टाका, मी बघतो। मी ह्या रस्त्यावरती 2 वर्षापासून स्टॉल लावतीये। एक छोटासा स्टॉल आहे माझा। तर मी ह्याच जागेवर फक्त 4 ठिकाणी फिरली। मला 4 लोकांनी माझ्यावरती कंप्लेंट केली। पूर्ण 20 दिवस माझा स्टॉल बंद होता। मी रोज यायची, अशी हात जोडायची, दादा प्लीज माझा स्टॉल चालू करून द्या। मी माझ्या घरात एकटीच आहे कमवणारी, कोणी माझ्यावर दया नाही केली, थोडीशी पण दया नाही केली। मी 20 दिवस रडली, हात जोडली, दादा मला चालू करून द्या।